नाही कर्म चुकीत आलं. कोण राम, कोण राम, कोण कोण कोण? या सृष्टीचा रचेता विधाता आहे. विधाता मॉनिटरला आवाज द्या, कडक करा आवाज, बेस कमी. विधाता आहे महाराज. मुंगीपासून झाडापर्यंत जीवसृष्टी निर्माण करणं ब्रह्मदेवाच्या हातात आहे. हाडा मासाचा कुंभार, कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे, ह्या उभ्या टाक्या तयार करायचं काम. पुन्हा 9 छिद्राच्या टाक्या. कोणत्याही टाकीला छिद्र पडल्या सुलोचन लावा, बंद होईल. त्यानं उघडेच ठेवले छिद्र 9, तरी मनान पाणी बाहेर येत नाही. काय आश्चर्य असेल. काय टाकी तयार केली त्याने. या टाकीच्या अंगठ्यात सगळं विश्व जमवलं. देशाची संख्या 150 कोटी असेल, पण एकाही अंगठ्याचे ठसे गिरगावच्या बाळूच्या ठशाला जुळत नाहीत. इतक्याच जाग्यात बदल केलाय. इतकी बुद्धी. एक जण म्हणला मी लय चतुरे, येडपटेस का काय रे? एक जण म्हणला मी लय शहाण आहे. मग तुला जन्माला घातलं तो किती शहाणा असेल का तूच सांगायला उचलू उचलू? महाराज तो किती चतुर असेल. चतुरा तुशी. त्या ब्रह्मदेवाचा जनिता मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र महाराज. त्याला त्याचं प्रारब्ध चुकीत आलं नाही. तुमचं काय चुकीन? कोण रावण? 6व्या क्रमांकाचा श्रीमंत. मला अक्कल नव्हती तेव्हा रावणाला 1 नंबरचा म्हणत होतो. कारण बेंडकी जेव्हा बैलाला पाहिलं का तेव्हा बेंडकी म्हणली हे लय मोठा आहे. बेंडकी जवरक खड्यात होती का तवरक बेंडकी म्हणे मीच मोठी आहे. मला अक्कल नव्हती तेव्हा मी रावणालाच मोठं म्हणे. रावण्या 6व्या क्रमांकाचा श्रीमंत आहे. रावण्या त्याचा पाहुणा आहे का तुमच्या गावात? काय भीती नाही बोलायला. कारण रावण 6 गोष्टीनं मूर्ख आहे. त्याच्यातल्या 3 गोष्टी वारकरी संप्रदायाला मान्य नाहीत. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. मृदंगाचे बोल कमी असले तरी चालतील, स्वरज्ञान कमी असलं तरी चालेल, श्लोक होया अभंग कमी पाठ असल्या तरी चालतील. बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिले ती वगळता जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो तो भारतातला 1 नंबरचा महाराज आहे. आपल्या संप्रदायात देखाव्याला किंमत नाही. अशी लैल नदी लोळायली कोण भूतीचरित नाही त्यांना. आचरणाला किंमत आहे महाराज आपल्या संप्रदायात. काय सांगू लागलो? रावण 2-4 गोष्टीने मातीत गेला. 6व्या क्रमांकाचा श्रीमंत आहे. जगात 1 नंबरचं श्रीमंत कोण होतं तर राजा भरत. आणि त्या राजामुळे या देशाला नाव पडले भारत देश. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले रे. नाना भोग भोगिले, नाही देखिले सुरवरी. जेने दिगमंडल जिंकिले, विश्व जिंकले, नाना भोग भोगिले. त्याच्या अलीकड समुद्र वलयांकित राज्य केले. एवढं राज्य. आणि स्वर्गातल्या देवांना जे भोग नाहीत ते भोग राजा भरतानं भोगले. संस्थितो भरतायाम, अधिष्ठितो भरतायाम, यत् खंडा जायते भरताम, देशायाम भारतेषु नैवम गिरगावकर लिखितम. म्हणून या देशाला भारत देश नाव पडले. एखाद्या भंगिऱ्यामुळे नाही. विठाला 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 विठाला. 6व्या क्रमांकाचा रावण श्रीमंत. त्याची 1 चौकट इकल्यावर 13-12 खासदार. 1 चौकट इकल्यावर 1 चौकट. अशा 7 कोटी चौकटी होत्या. संस्कृती संपन्न भारत देश, महासत्ता देश अमेरिका, उगवत्या सूर्याचा देश जपान, जाऊ द्या बाकीचे कोणीकडे. पण या 3ही देशात कोणाची मायवेली रावणाच्या विरोधात फॉर्म भरायची. 1 चौकट इकल्यावर 13-12 खासदार. तरी दुपारी 2:18 आपटू आणला तर 100-200 कोटीवाल्यां मुकाडे बसलं पाहिजे. 1500 कोटीवाल्यां काही येडेवान नाही केलं पाहिजे. रावणाला आपटीले. आपण त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही. कर्म चुकलं महाराज. कर्मे रावण क्षय पावला. कोण सीता?
तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचे हे जाऊ द्या चुलीत, पण मुठभर भाकरी या महाराजी, मुठभर घास अन्न पोटात घेऊन यायचे. आनंदाने रात्र कडेला न्यायची जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी गळ्यात दागिने म्हणजे लक्ष्मी प्राप्त असं नाही. सुखाचा घास ज्याला प्राप्त आहे त्याला म्हणायचं लक्ष्मी प्राप्त. सुखाचा घास, सुखाचा. हे पैसे नादले ते या देशातल्या गुंडाईकडे येत. सुख आहे का द्यायला? नाही. झोपड्यात राहणारा माणूस अंथरुणावर डोकं टाकल्याच्या नंतर 6व्या मिनिटात झोपतो त्याला महाराज जगातला 1 नंबरचा श्रीमंत म्हणायचं. नुसत्या पंख्याच्या चक्रा मोजितो. हो, ऍसिडिटी वाढली काळाच्या, तुझ्या पोटात गॅस पेटलाय, चुलांगण पेटलंय, समाधान नाही ना महाराज. रावण श्रीमंत होता पण अतृप्त आत्मा होता. आपण सुद्धा अतृप्त आत्मा आहेत. विठाला एक जण म्हणला बुवा, आमच्या बुवाचं नाव माझं एकदा कीर्तन घेतलं होतं, योगेश महाराज. युगजून म्हणला महाराज इतकं कडक काऊन बोलतात. म्हणलं काय करशील मग, कीर्तन घेणार नाही तुला 30 गाव पठ्याल 36 गाव. मला नको सांगू चोंबाळ्या गप्पा. विठाला आपणच्या बंधूच्या दारापुढे माणसं जेवली. आज यायला वरून गहू पडे का ते. आदरणीय महाराज श्री या देशातला संन्यासी असेल तरी त्याच्याकडे 2 रुपये लागतील दुपारी खाला. माध्यानाशी तोंडवाशी. महाराज मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवदशेला जीव घालायचं काम जिच्या ते तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ही 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. राक्षसनी पेढे खात होत्या का? गुलाबजामुन नाही. बंधे जनावराचे पाय नशिजिता. मग तुम्ही आम्ही इतकं चांगलं खाऊन तोंडाचा वास येतो. एक बाई रात्री तंबाखू खाऊन आमच्या गोठ्यात गेली, तिच्या तोंडाची वासन मसड मेली. मग तंबाखू खाणारणीच्या तोंडाचा जर इतका घाण वास असेल तर बंधा जनावराचा पाय खाणाऱ्या राक्षसीचा वास किती असेल? मुद्दा सांगतोय मी तुम्हाला, मुद्दा. तुम्हाला मान्य असेल मान्य करा, नसेल नका करू. काय घेणं त्याच्याशी मला. राक्षसनी जर झोपी गेल्या तर त्यांच्या दातात अडकलेल्या मासानं 100, 50, 60 उंदर जगत होते. समाधान बुवा इतकं त्यांच्या दाढाईनं मांस होतं. आणि या राक्षसनी सीता आई साहेबाच्या जवळ होत्या. काय दुःख असेल आई साहेबाला. 6 महिने 26 दिवस, 6 महिने 26 दिवस. महाराज विश्वाचा बाप त्याच्या नावानं कुंकू लावणारी स्त्री. योग घडला सीता देवी. महाराज लक्ष्मीला तिचं प्रारब्ध बदलता आलं नाही, देवालाही त्याचं प्रारब्ध बदलता आलं नाही, रावणालाही प्रारब्ध बदलता आलं नाही. माझ्या मराठवाडी भाषेत सांगतो, देवाच्या बापालाही त्याचं प्रारब्ध बदलता आलं नाही. दशरथ राजा कोण आहे? विश्वाच्या मालकाचा बाप आहे. प्रारब्ध बदलायची ताकद फक्त माझ्या संतात आहे. विठाला महाराज आई वडील प्रयत्न करतात मुलगा मोठा करण्याचा, पण 2 माणसं मुलाच्या सोबत आहेत. एकाचं नाव आहे चित्रण, एकाचं नाव गुप्त. काही चलत नाही. हे चित्रगुप्त पंढरपुरातल्या मालकानं लावलेली नोकर आहेत बुवा. हे फॉर्म त्याच्या पुढे टाकतात, ते मालक बरोबर सहाय्य करतो. त्याच्या पलीकडे कोणीकडेच घोडे पळत नाहीत, पण सगळा बायोडाटा चुलीत घालून पुढच्याचं भलं करतात ती संत. आपणा सारिखे करीते तात्काळ. करणारे गिरगावच्या बाळूला आशीर्वाद द्या. मी बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन 16, 8वा सोहळा या परम पावन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा परिसर, माझ्या त्र्यंबक राजांच्या वास्तव्याने पुनीत असलेला हा परिसर
माझ्या निवृत्ती नाथांच्या भक्तीच्या गंधात न्हालेला हा पवित्र परिसर, आदिशक्ती मातेच्या कृपेने चिंब झालेला हा परिसर, आणि या परमपावन परिसरात एका लहानशा अज्ञानी छोट्याशा गिरगावच्या बाळूला आज कीर्तनाची आहुती टाकण्याचा योग येतोय. ते माझं परम सौभाग्य आहे. गवळाणे ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, गवळाणे गावातील जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. समाधान बॉस सगळ्यांची नावं पाठ नाहीत, आणि पाठ करायला मला काही इथली ग्रामपंचायत लढवायची नाही, त्याच्यामुळे शक्य बी नाही, तितकं मेमरी कार्ड बी नाही माझं इतकं पाठ करायला. आणि जरी असलं तर मी संत चरित्र पुराण पाठ करीन, माणसाची नावं कशाला ध्यानात ठेवू. विठाला विठाला म्हणून गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आदरणीय पारमार्थिक क्षेत्रामध्ये गोड अशी ज्यांची वर्णी असे आदरणीय समाधान महाराज चुंबळे, बरोबर आहे, माझ्याशी संपर्क करत होते. माफ करा, जास्त फोन करावं लागले तुम्हाला. मी 2च तास उघडीतो फोन, जास्त नाही उघडीत. बायको एकच आहे, असं फारसा काही व्याप नाही. एक मुलगा आहे, मुलगी, आई आहे, वडील 90ला गेले, त्याच्यामुळे असं काही फारसा बेजार होत नाही. आणि बेजार झाल्यानं काय होतंय, जर तुम्ही मला 2 कोटी रुपये दिले, आप्पा येरी म्हणायलो मी, घामगिम येऊ देऊ नका, तुम्ही मला 2 कोटी रुपये दिले, संभाजीनगरला अटॅक येऊन गिरगावकर जर मेला तर काय अंगावर घेऊन फुकून घ्यायची का ते 2 कोटी? मला कसं जगवायचं ते पंढरपुरातल्या मालकांनी ठरलंय. त्याच्यामुळं आपण आपल्या हिशोबात राहायचं महाराज. कशाला वळवळ वळवळ करायचं. चोट्ट जावसाच्या पेवात पडलं, चोर कळतो ना, आणि जवस कळतं ना. जवस तुमच्याकडे आळशी म्हणतात का? जवस जावसाच्या पेवात पडलं तर जावसाच्या पेवात पडलेल्या चोट्ट्यानं नीट मरावा ना, तर वर येण्यासाठी जास्त हातपाय हालू लागलं, आणि जवस असतंय चोपडं, हे बुडाला गेलं आणि जवस बोकंडीवर आलं, हवेनं कोंडूनच मेलं. महाराज वाघुरीत गुतलेल्या सावजानं म्हणजे सश्यानं हरणानं एकदा वाघुरीत गुतलं ना, शांत बसाव. ते जितके हातपाय हालीन का तितकी दोरी आवळती. आपण मर्यादित, विटेवरच्या मालकानं आपल्याला ठराविक चमच्याभर लोणी दिलेलं आहे, तितकं खाण्याचा प्रयत्न करायचा. गाडीभर खायचा प्रयत्न करशील तर खाली जाशील आणि गाडी अंगावून फिरन. विठाला विठाला म्हणून मोठ्या, माफ करा जास्त फोन करावं लागले तुम्हाला, त्याबद्दलही समाधान महाराजांना धन्यवाद. मला घेण्यासाठी आदरणीय बाकीराव बाबा इथं आम्ही उतरलो. आमचे रणजित काका म्हणलं आपल्याला कोणी एखादा ॲटो गिटो पाठीला असन, तर त्यांनी बघितल्याबरोबर माझ्याकडे आले. बघत होते लोकायला वाटलं असन हे काय आमदार गिमदार हे का काय माहिती बाबा. माळवर ही आलेली दिसल्यावर त्याच्या लक्षात आलं आमदार नाही गडे, इतकी ठोकर माळ कसं घालील. ते फक्त माईकवर धर्म सांगन, माईकवर सांगन धर्म, माळ कशी घालीन ते. विठाला विठाला मोठ्या गाडीत बसून आणलं. बागेराव दादा तुम्हालाही धन्यवाद. आल्या आल्या आदरणीय आप्पाच्या ऑफिसला खाली बसलोत, चहा पाणी झाला. त्याच्यानंतर पुन्हा आप्पांचेच बंधू इथं त्यांच्याकडे बसलोत, तिथेही चहा पाणी झाला. चांगलं घर. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गायन क्षेत्रातली बुलंद तोफ योगेश महाराज असतील, समाधान महाराज असतील, आदरणीय भास्कर महाराज असतील, आणि खूप आमचा जुना परिचय आमचे किरण महाराज चोपदार असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संस्थान संतांच्या माझ्या निवृत्तीनाथाच्या अधिष्ठानावर कार्यरत असलेले आदरणीय राहुल महाराज आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय पूजनीय गुरु रामपाल दास महाराज आहेत, त्यांच्याही चरणी प्रणाम. कॅमेरेवाल्यांना धन्यवाद. लग्नात एक नाही फोटो, आणि सध्या महाराष्ट्रात भोळा मीच हे तुम्हाला लावू देतो.
नाही तर कोणी लावू दे नाही यायला लाई जा, फक्त त्याचे टायटल हे नीट टाकी जा. कष्टात इंजेक्शन हाणलं इकून काय नो हाणलं असं काही करी जाऊ नका. साऊंडवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठाला काय सांगू आता संताचे उपकार. महाराज 20 एकर जमीन मागायला गेलेल्याला देवानं गुंठाभर पण नाही दिली. प्रारब्ध बदलता येत नव्हतं महाराज, कसं बदलता येईल. महाराज पैशासाठी माणसं मारित होता एक जण. पैशासाठी धनासाठी आपण माणसं मारली. किती माणसं मारलेत पुराणात कुठंच उल्लेख नाही. म्हणून आपल्या लोकांनी सांगायचं नाही अशा प्रकारे बरं का. आणि आता तुम्हाला काय सांगायचं बरं का. काय सांगू तू आम्हाला, काय गाणी सांगू तू, रामायण सांग, भागवत सांग, शिवपुराण सांग, काय सांगू तू. आणि त्या ठिकाणी बरं का, आणि काय त्यांनी माणसं मारले. अरे संख्या आली नाही रे पुराणात चुंबळ्या. वाचून सांगा जाय, माणसं मरतील तुझ्या पुढचे. माणसं किती मारलेत आतापर्यंत उल्लेखच नाही. एवढं पाप. त्या रस्त्याने 6व्या क्रमांकाचे संन्याशी चालले. संन्यासी अधिक वारकरी, नुसते संन्यासी नाही वारकरी. महाराज वारकरी इतका त्रिभुवनात मोठा नाही कोणी. वारकरी इतका त्रिभुवनात मोठा नाही कोणी. तू काय काय गणला अंगाला चिटकून घ्यायचे असतील तू या तू परीनं घे. कोणी म्हणतंय मी मोठा, पण विश्व म्हणतंय वारकरी मोठा. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. जाऊ द्या, मालकांचं वाक्य माझ्या देऊतल्या त्याची बरोबरी आपल्याला होती का. पण ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला जेवायला वाढीती ना. हा, याच्या घरी रूम मध्ये कपडे बदलावे लागले. वारकरी नसतो तो मधात येऊ दिला असतं का आप्पाच्या घरी. इतका वारकरी मोठा असतो महाराज, इतका मोठा असतो, इतका मोठा. आयशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नाही नामधारका बरोबर. संन्यासी अधिक वारकरी. हो, भजन वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष त्र्यंबकराज आहेत. ही कोणाच्या बापाची जागिरी नाही राहुलजी. हा, मी 150 वर्षापासून वारी करतो. मग हाणतो काय आम्हाला. आमच्या अंगावर गाडी घालतो तू. अरे वारी ही परंपरा, वारकरी संप्रदायाची स्थापना त्र्यंबकराजाची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. संस्थापक अध्यक्ष शिवजी येत. भजन परंपरा तिथून भजन करी. आणि संन्यासी मधात घेतला. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर संन्यासी अधिक वारकरी. आणि असे वारकरी त्या रस्त्याने चालले. गुंड होता एक. तलवार नाही, बंदूक नाही, चाकू नाही, काय नाही, बरछा नाही. खांद्यावर लाकूड होतं खंटाचं. अगणितो अशुद्धा भय जायते. अगणित, अशुद्ध म्हणजे रक्त. संख्या नाही इतक्या लोकांचं रक्त त्या लाकडाला लागलेलं होतं. मोठ्यांचं वाक्य सांगतो. गुरुवर्य माधव महाराज मगर म्हणायचे, हा गुंड जर स्वप्नात आला एखाद्याच्या तरी स्वप्नात अंथरून वलं होत होतं. इतका भयानक गुंड होता, इतका भयानक. महाराज त्या वाटानं झालेला रक्तपात भूमीला सहन झाला नव्हता. म्हणून त्या परिसरातले झाडं फळं देत नव्हते. नैवम गांजा कसम लिखितम. महाराज मोठ्यांचं वाक्य. तरुवर शाखा प्रसन्नाति नैवम माल्या पुष्पा भय व्यालायम फलाग्रो भयतितः. पक्षी सुद्धा दुःखी होते. इतका भयानक गुंड. आणि त्या रस्त्यानं वारकरी चाललाय. खांद्यावर लाकूड होतं.
वारकऱ्यानं पाहिलं. या गुंडानं त्या वारकऱ्याकडे बघितल्याच्या नंतर चेहरा बघितल्याबरोबर खांद्यावरचं लाकूड बागलात. आश्चर्याचा झटका कसा राहुलजी, की माझ्या हातातला दंड पाहिल्याच्या नंतर विश्वातला कोणी भेद नव्हता असा त्यानं पाहिलाच नव्हता, पण दंड पाहूनही चेहऱ्यावर नाराजी नाही म्हणून लाकूड बागलात घातलं आणि विचारलं मरणाची भीती. मरण माझे मरून गेले. हे लोक मरणाला भीतेत का? जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय. मरणाची भीती तुम्हा आम्हाला आहे. मी जरी इतक्या गप्पा सांगत असेल तरी मला कोरोनात भीती वाटतच होती. पोरायच्या माईचा बरस त्या खिडकीत आणि मा बरस या खिडकीत होता. आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली आणि तुम्ही लय एकूण एकाला खेटूनच बसत होते का? आमच्यापेक्षा तर तुम्ही जास्त जपले. हो, म्हणजे दुसऱ्याचं झोपडं पेटल्यावर बिड्या पेटून घ्या, पाणी तापून घ्या, आणि तुम्ही लय मस्त तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? प्रत्येक जण मरणाला भेट नाहीत ती संत. आणि संत कोणाला म्हणत नसतात महाराज. माळ घातली म्हणजे संत, गण लावला म्हणजे संत, पांढरे कपडे घातला म्हणजे संत, टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळ. हा, संत त्याला म्हणायचं तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. हो, ती संत असतात महाराज. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आम्हाला संत म्हणताय, तुमच्या मनाची श्रीमंती आहे एक, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता दोन. विठाला विठाला भीती वाटत नाही. नाही, पैसे जवळ किती घेत वाढवा, देव चांगलं करीन तुमचं, वाढवा. समोरच्या वारकऱ्यानं सांगितलं पैसा स्वप्नात बी आला नाही. किती हा विषय कशाला सांगायचा? स्वप्न पडलं नाही पैशाचं, स्वप्न. त्या वारकऱ्याचं नाव देवर्षी नारद. स्वप्न न्याय विचारला, खरंच स्वप्न नाही पडलं. अर्थ जयाच्या स्वप्नी जोडे, माते व्याभिचाराचे कोडे. जर स्वप्नात पैसा आला असेल तर आईशी संसार केले इतकं पाप लागेल. सामान्य न्याय देणं. तुम्ही आम्ही बोलू शकतात काय ताकद? माईकवर तर कोणाला बोलता येतो, पण अंधारात गेल्यावर मळमळ होऊन त्याला म्हणतात बोलणं. विठाला विठाला हादरलं. त्यानं सांगितलं नुसत्या पैशासाठी अगणित माणसं मारलेत. आणि काय कशाला केला शिवकुटाना? ते म्हणला लेकरा बाळायसाठी. हे तर तुला आवडीनं फुकून देणार आहेत. ज्या लेकरा बाळायसाठी याला त्याला दाबून आपण संपत्ती कमीली का, ते सुद्धा आपल्याला पेटून देतात. मग ते 10 रुपयापासून 10 कोटीपर्यंत कमवा. राहती निराळी रांडा पुरे, कळू येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी रांडा पुरे सकर. एक जण म्हणला मय सोयरे लय श्रीमंत आहे, ते पण फुकायलाच येतील, तुला उठवायला येत नाहीत. सोयरे धायरे निर्वाणीचा एक. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. ही सगळी पेटवायला येतात. डब्बीतून कापूर बाहेर काढल्याच्या नंतर सुगंध वारस स्पर्श झाला की कापूर असा वितळून जातो, नाहीसा होतो. तसं शरीरातलं अंतःकरण त्याचं वितरून गेलं. पश्चातापेन शुद्धता, अनुतापेन शुद्धता. घराकडे जी पाठ होती का बुवा, पुन्हा नाही तोंड केलं घराकडे. आणि जीवनभर माणसं मारणारा एका वारकऱ्याच्या पाया लावला. वारकऱ्याच्या पायात लय ताकद आहे. आलिंगन संताची या, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. एक लक्षात ठेवा, तुमच्या चप्पलला हात लावून विनंती करतो, तुमच्या बुटाला हात लावून विनंती करतो, शक्यतो महाराजांच्या पाया पुढे जाऊ नका. तुम्हाला माया गळ्याची शपथ. तुम्हाला मानच वाकवायची असेल तर वारकऱ्याच्या पायावर वाकवा. मस्तक हे पायावरी या महाराजांच्या. असा पुरावा आहे का? या वारकरी संतांच्या. महाराज वारकरी चूक करू शकत नाही, महाराज चूक करू शकतो बरं राहुलजी.
वारकरी चूक करू शकत नाही. मस्तक सांगितलं दंडवत आचार्या, पण तो तुम्हाला तसा भेटला पाहिजे ना. नुकती तळणारा आचार्य काय कामाचा? आचार्य पाहिजे, आचार्य. आणि ते ओळखायची ताकद लागेल ना तुमच्यात. हा, विठाला 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 लोटांगण घातलं. काय पाहिजे? काही नको. माघ जे संपत्तीचा घाण वास आलाय का, ह्या वासात मला लोटू नका. मग कर भजन. येत असतं वय भजन. आयुष्यभर ज्यानं उचला उचली केली त्याला भजन येत असतं वय. पण साधूची कृपा, ताकद किती मोठी. इतका मोठा प्रचंड गुंड, एवढा मोठा प्रचंड गुंड ऋषी झाला. ऋषीचा महर्षी झाला आणि महर्षीचा जगाचा बाप ताब्यात ठेवला. वरतोनी दावी किती मारलेत आतापर्यंत. भारत देशातल्या एकाही रामायण कर्त्याला सांगता आलं नाही. ज्यानं रामायण लिहिलंय त्याला सांगता आलं नाही, तर दुसऱ्याचं रामायण सांगणाऱ्याला कसं सांगता येईल बरं? आम्ही तर कोणी रामायण लिहूच शकत नाहीत. रामायण एक नंबरचं होतं, ते समुद्रात बुडिलं. ते होतं मारुती रायाचं. विठाला विठाला आतापर्यंत ते रामायण कोणाला माहीतच नाही. महाराज ते रामायण पाण्यात बुडिल्यामुळं तर वाल्मिकाचं रामायण मोठं झालं. म्हणून तुलसीदासांचं रामायण मोठं झालं. जर मारुती रायाचं रामायण प्रसिद्ध असतं ना, तर सगळ्याला रामायण लिहिणाऱ्याला हेच वाचावं लागलं असतं. हे बी उपकारच आहेत मारुती रायाचे बरं. हे पण मारुती रायाचे उपकारच आहेत. विश्वाचा बाप ताब्यात राहिला. एखाद्या वेळेस कोटीनं संपत्ती कमीली तर बायको पण ताब्यात राहत नाही. ती सहज म्हणती बाप्याच्या बापाला अक्कलच नाही. म्हणजे कोट्यवधी रुपये आपण तिच्यासाठी कमवून बायको म्हणती अक्कल नाही. राम 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 राम. देवाला म्हणावं, देवा पुढचा जन्म मला बैलाचा दी. म्हणे निदान हे ऐकायचं तरी काम पडणार नाही. हो, ज्या मुलासाठी अख्खं आयुष्य जीवनाचं रान करावा, ते पोरग म्हणते आमच्या दादाला कळतच नाही हो काही. पायो कंटुल्या पिराला कापायला पाहिजे, मसुबाल कापावा हा भडवा. ज्या बापानं तू यासाठी आयुष्य मातीत घातलं त्या बापाला कळत नाही म्हणून तू आराम करा आणि महाराजाच्या पाया पड. तू मायबापासारखा देव जगात कुठलाच नाही. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिच्या नवऱ्या इतका देव जगात कोणताच मोठा नाही. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि जी दिवसात 3दा पडती तिने देवाच्या पण पडायचं नाही. आणि जी नवऱ्याच्या कधीच पडत नाही ती महाराजाच्या पाया पडली तर महाराज तिच्या पापानं धोत्रा सगळं जळून जाईल. मला माईकवर बोलायचं, कॅमेरे चालू आहेत, मला कोणीतरी विचारणार आहे. मला विचारणार आहे का नाही समाधान बुवा? का जहागिरी आहे का गिरगावच्या बाळूची? जो मायबापाचं दर्शन घेत नाही त्या हरामखोरानं कोण्याच देवाला जायचं नाही. चंद्रभागेत जरी जेसीबीनं खड्डा करून पुरला तरी त्या भडव्याला मोक्ष नाही. कारण सगळ्यात मोठे तीर्थ कोण? पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ, पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडती 360. पण आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाचे दुरे जे का जाण माता पितरे नैवम गिरगाव करले कितम. हे का मी लिहिलं काय? माय बापाच्या पायावर एवढे तीर्थ की सकळ म्हणजे संख्याच नाही. विठाला 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 विठाला. रे नात काही काही लोकायला महाराजायचा. एका बाईनं पोरग महाराजाच्या पाया पडायला नेलं आणि ते पोरग इतकं बिलिंदूर पायाच पडून. हो, पायाच पडून महाराजाच्या. पण माईनं मुंडकं दाबलं, पडणं मेल्या. ते महाराजाच्या पाया पडून जीव महाराजाला वरखंड हालना की रगतच निघलं. आता मला वाटलं महाराज त्या बाईला दटीतीन, पण महाराज काहीच नाही बोलले. 3-2 टेकल्यावर गारच झाला. पहा किती भंगिऱ्या महाराज. नालायक पोट्ट्यानं पायाचं रक्त काढून 2000 गार होतोय. कायच अवघड. याला कुठं महाराज म्हणत असतील तुय. मी त्या बाईला म्हणलं, बाई पोराची इच्छा नसताना पाया कशाला पडवायलीस? तुम्ही गपचूप बसा. ती मला म्हणली गपचूप बसा, मला महाराजाला बोलायचं. आणि मी म्हणलं मी कोणी? असं मनातली मनात मी कशाला तिच्या नादी लागू? फुरसनाच्या नादी लागायचं नाही. 5ची मोटर चालून दांडात फुरसन पडलं, ऊस कोरडाच एरांडच भिजले. हा, काळी कचऱ्याच्या नादीला. म्हणून तर धासकाटाला कसपट म्हणत नव्हते. घुसल्यावरच कळतं काय असतंय ते. हो, पाय फुगला दवाखान्यात गेले. 40,000 लागते कापायला. आणि ते म्हणलं कसपटच होतं. हे तसंच असतंय.
टाके मारल्यावर पुन्हा पाणी झालं. अरे बापरे, इन्फेक्शन झालं. हे दुरुस्त करण्यासाठी 1.5 लाख लागतील. तरी दुरुस्त नाही, जखम नीट राहीत ना, मांडीचं कातड काढून इथं चिटकावं लागतंय. 27,000 लागतील. मग म्हणला धासकटाल कसपट म्हणायचं नाही. हे अवघड काम असतं. जेव्हा घुसत का तेव्हा कळत असतं ते किती बेकार आहे म्हणून. जाऊ द्या, कुठं नादी लागू तिचं. ती महाराजाला म्हणली, महाराज मला माझ्या बब्याला एकदा पाया पडू द्या. महाराज म्हणले, बाई आता त्याला लाज वाटू लागली ना, ही बाळू महाराजाला मोजीनं मला मोजायली. हो पडे पाया. तर महाराज म्हणले, बाई 3दा माझ्या पोराला कसं, तुझ्या पोराला माझ्या पाया पडायला कसं. महाराज हे 3 वर्ष झालं, पहिली तची तुमच्या पाया पड्यावर दुसरीच जाईल. महाराज म्हणले, बाई 20 वर्ष झालं माझ्याच पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू येतात त्या महाराजाच्या पाया पड्यावर तुमची पुट्टी नीट होतेत का? तुमच्या गोळ्या संपल्यात असं समजा. विठाला 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 विठाला. जगाचा बाप ताब्यात. आपली लेकरं विरोधात जाऊ शकतात. किती लोक दाखवायचे? महाराष्ट्रात 6042 गाव पूर्ण झाले. माझं आजचं महाराष्ट्रातलं 6042 गाव एकदा गेलेलं. मी किती लोक पाहिले रावणाला ओव्हरटेक केलेले, वरी जाऊन खाली आलेले, खाली जाऊन वरी गेलेले. किती पाहिले, किती पाहिले. कोण कोणाला कोण्या दिवशी मानील, कोण कोणाला कोण्या दिवशी आदळील काही सांगता येत नाही. पण विश्वाचा बाप चंद्र सूर्य येतोपर्यंत रामायणात लिहिलं. वाल्मिकाच्या शब्दाच्या विरोधात गेला नाही महाराज, नाही गेला. किती ताब्यात राहायला सांगू तुम्हाला. स्वतःच्या मुलीचं कुंकू पुसलं, मुलगी कळती ना, स्वतःच्या मुलीचं कुंकू पुसलं लक्ष्मणानं. इंद्रजिताला मारलं, चेहरा बारीक झाला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडे पाहिलं, दादा मुलीचं कुंकू वापस आणावं लागतंय. काय हरकत नाही, आपण इंद्रजिताला उठवू. महाराज 1 नंबरचा संन्याशी जागा झाला. वाल्मिकाच्या आश्रमावर पोचले. रामायणातला एक श्लोक लिहून आणला, तो शेपटीत बांधला. म्हणून मारुतीरायाच्या शेपटीला घंटा बांधलेला संकेत आहे. अशी बरीच कारणे, त्याच्यातली 2 सांगतो. एकदा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारुतीरायाला अंगठी दिली. ती अंगठी ही सीतेच्या पुढं टाकायची. सीतेनं ओळखली की समजायचं सीता आहे. ती शेपटीत बांधली होती. स्मरण राहावा म्हणून घंटा. श्लोक बांधून आणला, स्मरण राहावा म्हणून घंटा. अजून 4 कारण आहेत, पण सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. त्या दुसऱ्या महाराजाला विचारान, मी का गुत्त घेतलं का? विठाला 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 विठाला. श्लोक समोर टेकला, उठवायचा का इंद्रजित? नाही. नाईला जाणं सुलोचना सती गेल्या म्हणून कुंकू जिवंत राहिलं. पण स्वतःचा जावाई उठू शकत नाही. जगाचा बाप वाल्मिकाची ताकद आहे. एवढा मोठा पुरुषार्थ. या वाल्मिकांना भेटण्यासाठी सत्यलोकाचा मालक गेला. काय सांगू आता संतांची उपकारा. जितके सांगता येईल तितका प्रयत्न करतो आपल्या वेळात. आणि माझा नियम आहे, आपला बांध आला की ट्रॅक्टर वळवायचं. ट्रॅक्टर चांगला चाललाय म्हणून एक जणांना दुसऱ्याच्या उसात घातलं, रुमण्यानंच आणलं. आहे का नाही आपल्या टायमाच्यात, आहे का नाही. शिजल्यावरही जाळ, वाया जावायची मूळ. एका बाईला म्हणलं माझ्या गॅस बंद करणं. ती म्हणली माझ्या नवऱ्याला 2.5 लाख रुपये पगार आहे. मी म्हणलं बाई पैसे असू दे, गॅस जळू दे, पण वरण जळालं ना. कुत्र्यावानी चपाती खावा लागली तुझ्या नवऱ्याला. वरण जळाल्या, शिजल्यावरही जाळ आणि वाया जावयाचे. मर्यादा असली. आपल्या टायमात जेवढं सांगता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करेल. भेटण्यासाठी सत्यलोकाचा मालक आला. विधाता चतुरानंद ब्रह्मदेव आले. लेकर खेळत होती. कोणाच्या भेटीला? महर्षींच्या, वाल्मिकांच्या भेटीला. विद्यार्थी कोण होते? महाराज. किती अधिकारी? विश्वाच्या मालकाची लेकरं त्यांच्याकडे शिकायला. लव आणि कुश. अप्पा, लव आणि कुश. विश्वाच्या बापाची लेकरं शिकायला. विश्वाच्या बापाची. काय विद्वान महाराज असेल. 4 तोंडाची व्यक्ती आली. एका मुलानं पाहिलं, गुरुदेव आपल्याकडे 4 मुख. अरे विधाता आहे. स्वतः पर्णकुटीतनं बाहेर आले, प्रणाम केला. महर्षी वाल्मिकांच्या चरणावर दंडवत घातला आणि वाल्मिकांनी पर्णकुटीत नेलं बसायला. आसन टाकलं, पण आसनावर बसले नाही ब्रह्मदेव, खाली बसले. महर्षी सुद्धा खालीच बसले आणि खिन्न वृत्ती होती.
मुखारविंदातून शब्द पडला, गुरुदेव, महर्षी वाल्मिक, विश्वाचा बाप तुमच्या ताब्यात आहे. ज्याच्या नाभी कमळातून माझा जन्म झालाय, विश्वाचा बाप सोडून द्या, माझा बाप तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही माणसं किती मारले सांगता येणार नाही, पाप किती झाले, पापाची पर्वत झालीत, पापाची पर्वत समाधान भाऊ, इतकं पाप, आणि तरी जगाचा पाप तुमच्या ताब्यात. असं केलं काय? ठस 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 वाल्मिक रडू लागले. ब्रह्मदेवाने स्वतःचा पितांबराचा कोपरा दिला आणि महर्षी वाल्मिकाचे डोळे पुसले. पुन्हा विचारलं, एवढे मोठे पापी असताना जगाचा पाप तुमच्या ताब्यात आहे. अंतःकरण दाटून आलं, कंठ दाटून आला आणि महर्षी वाल्मिक उक्साबुक्शी रडू लागले. सर्व शिष्य पाहत होते. तेवढ्या अवकाशात ब्रह्मदेवाने पुन्हा प्रश्न केला. माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण रडणं आहे? नाही. ओझरता उजवा हात असा वरी केला आणि एका उंच आसनावर बावनिया चंदनाची एक मूर्ती होती. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची. आणि महर्षी वाल्मिकांनी त्या मूर्तीकडे बोट केलं आणि विधात्याला सांगितलं, या साधूची माझ्यावर कृपा आहे, या साधूचे माझ्यावर उपकार आहेत, म्हणून मी पाप्याचा, एका वाट पाड्याचा देव ताब्यात ठेवणारा साधू झालो. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता, संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, 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 जागविती. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, भावे मुद्रारे. काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, काय द्यावे त्याचे, भावे मुद्रारे. नावाची शक्ती आप्पा, दुसरी कोणती शक्ती देव नाही करू शकत. ऐका योगीश राजे पुढचा पुरावा. टोल नाक्यावर एक टाळ्या वाजू लागला. टाळ्या, टाळीत आणि टाळ्यात फरक आहे. टाळी ही भजनात वाजल्या जाती. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी गोव्याची. कोणती? पंढरीची. लाज वाटली पाहिजे, लाज जरशी, लाज. वाट ती चालावी पंढरीची. टाळी वाजीत, टाळ्या वाजू लागलेला आहे. उपकार सांगतोय. एक वारकरी पंढरपूरला चालला. टाळ्या वाजल्या. काय रे बाबा? काही नाही. टाळी वाजव ना. म्हणला कोणी काय देत नाही. ठीक आहे, बरं टाळ्या वाजल्यावर तुला काय भेटले आतापर्यंत? काही नाही. म्हणलं पोटाची अवस्था चालते. टाळ्या वाजल्यानं फक्त पोटाची अवस्था चालते. तू माझा ऐकून टाळी वाजव, चंद्र सूर्य येतोपर्यंत सगळीची अवस्था भागल. आणि एका वारकऱ्याचं ऐकून राहुलजी ती व्यक्ती पंढरपूरला गेली. तृतीयपंथी पंढरपूरला गेली.
काय सांगू आता संतांचे उपकार. पंढरपूरला गेल्यावर पाप्यांचं पाप चंद्रभागा धुती इतकं डोक्यातलं काढून टाका. तीर्थाचं पाप धुती, चंद्रभागा तीर्थांचं पाप धुती, तीर्थाचं. सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. तुमच्या माझ्यासारख्या पाप्यानं तीर्थात आंघोळ केल्यावर आपलं पाप त्या तीर्थात पडतंय आणि ते तीर्थ मळाल्याच्या नंतर शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. आणि त्या पवित्र तीर्थाची मालकीन सकळ तीर्थे घडती एक वेळा ती चंद्रभागा डोळा देखली. योगेश बुवा त्या तीर्थात आंघोळ घातली तृतीय पंथ्याला. पुंडलिकरायाचं दर्शन घडवलं तृतीय पंथ्याला. विटेवरच्या मालकाचं दर्शन घडवलं तृतीय पंथ्याला. विटेवरच्या मालकिनीचं दर्शन घडवलं तृतीय पंथ्याला. आणि पंढरपूरची नगर प्रदक्षिणा पायात न काही घालता घडवली तृतीय पंथ्याला. कळसाचं दर्शन केलं तृतीय पंथ्याला. चल घरी. वापस आल्यावर ज्या जाग्यावर भेटला त्या जाग्यावर सोडा. काय करू, ह्या जाग्यावर टाळ्या न वाजिता ज्या गावात जन्माला आलास त्या गावात एका मंदिरात टाळी वाजव. किती दिवस? मरेपर्यंत. होईल काय नंतर ठरू, नंतर ठरू, नंतर ठरू. आणि या पवित्र भारत देशातला तो तृतीयपंथी एका वारकऱ्याचा ऐकून एका मंदिरामध्ये मरेपर्यंत टाळी वाजली. मरेपर्यंत, मरेपर्यंत. मोठा किती केला ऐका. समाधान बुवा, योगेश बुवा, बाजूचे महाराज, भास्कर बुवा, किरण बुवा, आपण किती परमार्थ केल्यावर आपलं गाथ्यात नाव येईल? आता शक्य नाही. राहुलजी, येते का आपलं नाव गाथ्यात? नाव आपलं नाव गाथ्यात येऊ शकतं का? नाही, नाही येऊ शकत. बरं सांगा इमानदारीने, जाऊ द्या. सगळ्याला एकूण एकाची शपथ, आपल्याला विमान तरी येऊ शकतं का? त्या लागी विमान पाठविले तृतीय पंथ्याला. विमान पाठविले. विमान. तुम्हाला तुमच्या अंतःकरणाची शपथ आहे. तुम्ही किंमत किती देता त्या बांधवाला? ठीक आहे, एखाद्या वेळेस 10-5 रुपये देऊ शकता बिचाऱ्याला. बरं, तो त्या पंथात जन्माला येणं त्याचा दोष आहे का काही? नाही. तरी तुम्ही मानता का? नाही. पण विटेवरच्या मालकानं त्याला इतकं मानलं की त्याला विमानात वरी नेलं. वरी गेल्याच्या नंतर ज्यानं भजन करायला लावलं तो भेटला. अंतःकरण भरून आलं. आनंदाश्रू डोळ्यातून येत होते. कडकडाटून मिठी मारली. दादा, तुमच्यामुळं वैकुंठ पाल भेटलं. पण अजून खाली लोक माझी निंदा करतात. दादा म्हणले, कोणाची माय व्याली तू ही निंदा करायला? जिथं जिथं वारकरी संप्रदाय तिथं तिथं सकाळी तो नाव घेतलं जातंय. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू. हा तृतीय पंथी आहे. आपण अविरत जरी भजन केलं तरी आपलं गात्यात नाव नाही का? कारण ती लायकीच नाही. त्याला श्रुती नावाच्या पत्रकाराने विचारलं, जगातलं पहिलं पत्रकार कोण? तर श्रुती. त्याच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. आणि तितका श्रेष्ठ चंद्र सूर्य येतोपर्यंत होणारही नाही कोणी. श्रुतीसारखा निर्भीड पत्रकार. महाराज, विश्वाच्या बापाला भीत नव्हती, काशीतल्या मालकाला भीत नव्हती, सत्य लोकाला भीत नव्हती. श्रुती नावाचे पत्रकार जे सत्य ते कळेल दिशी मांडायचं. आणि त्या श्रुती नावाच्या पत्रकाराने वैकुंठात जाऊन तृतीयपंथ्याला प्रश्न केला, का रे बाबा, आई मानत होती? नाही. का मानत नव्हती? आई म्हणे, आमच्या कुळात जन्माला का आलास? बापानं सांगितलं आमच्या कुळात जन्माला का आला, सोयऱ्यानं सांगितलं आमच्या कुळात जन्माला का आला. मित्र सुद्धा मान देत नव्हते. पण विश्वाच्या बापानं तुला कडेवर घेतलंय, ताकद कशाची? श्रुतीला त्या तृतीय पंथ्याने एका वारकऱ्याच्या फोटोकडे बोट केलं,
ठस ठस रडत होता. श्रुती माते, देव सुद्धा माझं भलं करू शकत नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथ्यातलं नाव माझं कोणीच काढू शकत नाही. या संतांचे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविती मद निरंतर जागविती मद निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी उतराई. या पवित्र भारत देशातली एक माऊली सकाळीच्या पहाटे प्रहरी स्नान आटपलं. कुंकवाचा करंडा समोर आहे आणि त्या कुंकवाच्या करंड्यात असं बोट घातलं आणि सौभाग्याचं कुंकू ती कपाळाला लावत होती. पहाटेचा प्रहर आहे आणि त्या पहाटेच्या प्रहरी कपाळावर आपल्या मालकाच्या नावानं ती कुंकू रेखाटत असताना तेवढ्या काळात जगाचा पाप तिथपर्यंत पोचलाय. विश्वाचा पाप. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. खरं विश्वाचा बाप पोचलाय. विश्वाच्या बापाने स्वतःचा एक निष्ठावंत मित्र सोबत घेतलेला आहे. त्या मित्राचं नाव आहे उद्धव. उद्धव आहे त्या मित्राचं नाव. पोचले. महाराज विश्वाचा बाप दारात आल्याबरोबर बघू बाजूला सरकिलं कुंकाचा करंडा आणि विश्वाच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलं. उद्धवाला शंका आली. काय सांगू आता संतांचे उपकार. आणि उद्धवाने प्रश्न केला, ताई कुंकवाच्या करंड्याचं झाकण न लावता कुंकवाच्या करंड्यातलं बोट बाजूला कशाला वस्त्राला न पुसता तो विश्वाच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवलंस, कारण काय. सहज तोंडातून वाक्य पडलं, ह्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायची ताकद त्याच्यात आहे. महाराज ज्ञाती माणसं कशालाही मानित नसतात. उद्धवानं सांगितलं, तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायची ताकद याच्यात नव्हती, बाकीच्या 9 जणात होती. तिचं नाव होतं द्रौपदी. त्याच्यातले 2-3 लोकांची नावं सांगतो, पुढे सरकतो. 18 दिवसाचं कुरुक्षेत्र आप्पा. 9 दिवसात वधिले कौरव, पार्था प्रति गीता सांगे माधव. जय देव जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. हे 9 दिवसात वधिले कौरव. म्हणजे 18 दिवसात 9 2 18. 18 दिवशी जय प्राप्त झाला. अर्जुनाचं अंतःकरण नाचत होतं. भगवंतानं सांगितलं, अर्जुना चला घरी. अर्जुनानं सांगितलं, देवा विजयाचा गुलाल या रथातनं उधळायचा. भगवान सांगतात, अर्जुना गुलाल उधळायच्या आधी तू मी जळून जातो, उतर न खाली. ऐकायला तयार नाही पठ्ठ्या. विश्वाच्या बापान ढकलून दिलं राहुलजी खाली. आणि अर्जुनानं देवाला सांगितलं, काय देव आहे तुमचं वर्तन. इतक्या दिवस माझा रथ हाकला, पाठीची घातला, आपण पुढारा झाला, इतकं कालचं रथ हाकला तुम्ही जगाचा बाप असताना, आज मला ढकलून दिलंय, कशा करता. भगवंताचे डोळे चिंब झाले आणि अर्जुनाला सांगितलं, राजा माग वळून पाहतो का.
वळून पाहिलं तर रथ कापरासारखा जळून गेला. योगेश बुवा जळून गेला. अंगाला घाम सुटला. देवा 18 दिवस रथ जळाला नाही, आता कस काय? पहिल्याच दिवशी पेटला होता. भीष्माचार्याच्या आयुधानं पहिल्याच दिवशी पेटला. द्रोणाचार्यांच्या आयुधानं पहिल्याच दिवशी पेटला. कर्णाच्या अस्त्रानं पहिल्याच दिवशी पेटला. फक्त जळाला नाही मारुतीरायाच्या कृपेनं. अर्जुना, तू आणि मी जर वाचलो असतो, लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू जर जिवंत राहिलं असेल तर त्या मारुतीरायाची कृपा आहे. अर्जुना, माझ्या द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू जर जिवंत ठेवलं असेल ना रे, तर या मारुतीरायाची कृपा. काय सांगू आता संतांचे उपकार. ऐका पुढे. एका ब्रह्मचार्यानं पण केला, उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करील. हे काय तुमच्या माझ्यासारख्या महाराजाचं वाक्य वय? आपल्या शब्दानं मच्छर मारायचं नाही, चिलट मारायची नाही, चिलट झुरळ मारायचं नाही. निष्पांडवी पृथ्वी करीन. पांडवापैकी कोण कोण? अप्पा, अर्जुनाची पाठ त्र्यंबक राजानं थापटिली. शाबास रे पठ्या, संग्रामे हरुजिंतीला. भगवान शिवशंकराने पाठ थापटिली. वारे पठ्या अर्जुन. पवाडा तो केला गंधर्वाचा. तो अर्जुन. तुम्ही बसलेली सगळी पुरुष आहात, मी पण अर्जुनाच्या बरोबरीचे नाहीत, हे डोक्यात ठेवा. कारण आपल्याला सगळ्याला का होत नाही, खोटे का होत नाही, स्तन आहेत. अर्जुनाला नव्हते, म्हणून अर्जुन नराचा अवतार. आपण नराच्या यादीत देव नाही, तुम्ही आम्ही कोण झुरळ आहेत. आणि तो पुरुषार्थी नर मारायचा आहे. महाराज, पृथ्वी ज्याच्या रथाची चाकं घासू नये म्हणून आधार रथ झेलती, हा निष्ठावंत धर्म मारायचा आहे. इथं पाय आपटिल्यावर 3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नाही असा 9000 नागाचं बळ ज्याच्याकडे, तो भीम मारायचा आहे. आश्व आणि वृषभ पारखी नकुल आणि सहदेव मारायचेत, आणि खोटं होणार नाही. पण भीष्माचा महाराज, विश्वाच्या मालकाचं सगळं अंग घामाने भिजलं. वरुतांग काया स्वेदा तिजाया. स्वेद म्हणजे घाम, काया म्हणजे शरीर. सगळं घामानं चिंब झालं. धावत आले. दादा काय झालं? काही नाही ताई, उद्या दुपारी म्हणण्यापेक्षा सूर्यास्ताच्या वेळाला तुझं कपाळ पाहता येणार नाही. खरे दादा, भीष्माचार्याचा पण आहे, उद्या पांडव मारून टाकायचे. बर, उद्या मारणार आहेत ना, आज मुक्कामाला राहा. विश्वाच्या मालकाला मुक्कामाला ठेवलं. सकाळी 3:30 वाजता स्नान आटपलं. विश्वाचा मालक आणि द्रौपदी पांचाळ नरेशाची कन्या, पांडवांची पत्नी, भीष्माचार्यांचं सकाळी स्नान आटपलं आणि रावटीत पहाटेची संध्या चालू आहे, पूजा चालू आहे. आणि रावटीच्या बाहेरून नमस्कार केला. आतनं आवाज आला, अखंड सौभाग्यवती भव. माझ्या माईंनो, बाई पाया पडली. कशावरून लक्षात आलं माहिती का? तिच्या हातातल्या बांगड्यानं. ती बांगड्या घालीत होती. ती बांगड्या हो. एक जण म्हणला, महाराज मी लय ऐकतो भागवतात तुमचं, पण पप्याची माय ऐकच ना. म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. तू हे ऐक ना, मग आमच्या अंगावर JCB घाली तू का सुंबळ्या? घाली जा बांगड्या. एक का होत नाही, घाली जा. ह्या हातात एक, ह्या हातात एक. काय संस्कृती राजे माझ्या देशातली. गरिबाच्या बाईला बांगडी मिळणार नाही म्हणून आपल्या मुलामुलींच्या लग्नात बांगड्या भरायचा कार्यक्रम असतो. हो, काय संस्कृती आहे आपली महाराज. काय मागची लोक शिकलेली नव्हती राजो, समाधान बुवा, पण त्यांची बुद्धी मोजायची ब्रह्मदेवाची ताकद नव्हती. काय विवेक होता. माझ्या माईनो, सगळं अंग झाकलेली कपडे घाली जा. ही तुमच्या चपलाला हात लावून विनंती. तुम्ही फार मोठ्यात. माझ्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म तुम्ही दिलाय. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाला जन्म तुम्ही दिलाय. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला जन्म तुम्ही दिलाय. काय मोठी ताकद आहे माझ्या माईंनो तुमच्यात.
आचरणाचं सूत्र जर कोण असेल तर या पवित्र देशाची स्त्री आहे. राज्य राणी व संपत्ती, या देशाची प्रचंड संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात. 2 वस्तू झाकलेल्या असावा. देवानं अब्जानं पैसे दिले पाहिजे पण डायरीच्या पुढून ठवाचे नाही. हे भिकार चोटाचं लक्षण आहे. डायरीच्या पुढून जे पैसे ठेवतात काही भिकारी नसतात, भिकार चोट असते. पैसे झाकलेले असावा आणि देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेले असावा. ही आपली पवित्रता आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या धर्मपत्नी सीताई साहेब यांच्या पुढे मारुतीरायाने अंगठी टाकली. अंगठी टाकल्याबरोबर सीताई साहेबाचा हात अंगठीला नाही गेला, डोक्याच्या पदराला गेला. पैठणचे मालक म्हणतात तियेचा आचळू सरसावला. महाराज अंगठी नाही पाहिली, अंगठीत सोनं नाही पाहिलं राहुलजी, अंगठीत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पाहिले. तियेचा आचळू सरसावला. ही माझ्या भारत देशाची परंपरा आहे, ही या पवित्र देशाची परंपरा आहे. 5वी पासून पुढे आपल्या मुलीला पाश्चिमात्य संस्कृतीच्या गाण्यावर गॅदरिंगमध्ये नाचू देऊ नका. तुमच्या चपलाला हात लावून विनंती करतो. 7वी 8वीची मुलगी नाना प्रकारचा विशिष्ट म्हणजे या देशाला मान्य नसणारा ड्रेस घालून या देशातल्या संतांना मान्य नसणाऱ्या गाण्यावर ती मुलगी स्टेजवर ठेका घेती आणि खाली हरामखोर मायबापतीची शूटिंग घेतात. परिणाम काय होईल सांगू? फक्त वास घेण्यासाठी नाकाला छिद्र राहील, नाकाला शेंडा राहणार नाही. गिरगावकराचं वाक्य लिहून घ्या. विठाला विठाला द्या ना तिला. राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांचं पार्ट द्या, वा वा. तिला शंभूराजाचं पार्ट द्या, तिला शिवरायांचं पार्ट द्या, तिला महाराणा प्रतापांचं पार्ट द्या, झाशीच्या राणीचं पार्ट द्या. फुले शाहूंचं पार्ट द्या. या देशातली राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या खांद्याला खांदा लावून गरिबीत संसार केला त्या रमाबाईचं पार्ट द्या. वा वा. किती देव तुमचं चांगलं करील, पण पाश्चिमात्य गाण्यावर आपल्या लेकींना नाचू देऊ नका विनंती करतो. महाराज मोठ्यांचं वाक्य सांगतो, आपल्या बायकांनी पुरुषा देखता भागवतात पण नाचायचं नाही, रामायणात सुद्धा नाचायचं नाही, शिवपुराणात सुद्धा नाचायचं नाही. वक्ता जर नाचवीत असेल तर खालून चिठ्ठी द्यायची, तुमची महाराजी नाना. जर महाराज नाचा म्हणला तर मरुस्तर गिरगावकर कीर्तन करणार नाही. हो, काय ताकद आहे त्या महाराजाची? आम्हाला नाचताच येत नाही, तुमच्या महाराजी नाना बरं स्टेजवर. हवा जाईन बुवा त्याची. हो, हवा जाईन. नाही महाराज, पदन्यास करायचा नाही. तुम्हाला भजनात नाचण्याचा अधिकार आहे, पण तुम्हीच असावा. तुम्ही कराय का मंदिरावर कब्जा? हरिपाठ गाथा तुमचाच, इकडे नको. फ्रीजमधलं लोणी विस्तवाजवळ नेलं, इतळणं त्याचा स्वभाव आहे. एकांता स्त्री आणि पुरुष आल्याच्या नंतर काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे. विठाला विठाला. पण या महाराष्ट्रातल्या 2% पैशावाल्या लोकांचं पाप इतकं उतू आलंय, त्या हरामखोरानं परमार्थाचं मात्र केले भडव्यांनी. यांना कोण्या नरकात टाकावं हरामखोराला यमाला सुद्धा कळणार नाही. विठाला विठाला. पैशाचा जोर आहे ना, ते कुठं वापरायचा तो वापरा. हा संप्रदाय कलुषित करण्याचा प्रयत्न करू नका. बंद आयुष्य पिढ्यानं पिढ्या मातीत जातेल्या भडव्यांच्या. विठाला विठाला. आणि एक लक्षात ठेवा योगेश बुवा, समाधान बुवा, बुवा, कुठल्याही कीर्तनकाराने गायकाने पक्वाद्यानं चुकीचं काम केलं तर त्याला नाव ठेवू नका. कारण चुकीचं वागणाऱ्याला ज्यानं डोक्यावर घेतलंय त्या भडव्याला हाना. त्या भडव्याला हाना. माझं एक मत आहे, तंबाखू खाणाऱ्या पक्वाद्याला, तंबाखू खाणाऱ्या कीर्तनकाराला आणि तंबाखू खाणाऱ्या गायकाला जो पाकिट देतो तो हरामखोर असतो. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. विठाला विठाला.
तंबाखू पुरतच सांगितलंय, बाकीचं राहू द्या. घरी गेल्यावर मी काय गुत्त घेतलं का ते सांगायला? आम्ही खातो. एक सांगू का राजू तुम्हाला, माणसाला जसं जसं कळतंय का, मला वाचायचा नाद जास्त आहे. वा खूप वाचतो, खूप वाचतो प्रचंड. आतापर्यंत 250 ग्रंथ सुटले. वा हो, खूप वाचलं म्हणून तो मोबाईल साधा वापरितो. हे मला 700-800 GB कार्ड दिले देवानं. तो साधा आहे म्हणूनच एवढं वाजता. असे आगाऊ बुद्धी. जाऊ द्या. शिव्या पाठ आहेत 450. कोणी बी चला. आता माईकवर काय सांगू, 5 लाखाची इथं बसलेले आहे ना. इतक्या पाठ्यात मला, इतक्या. मेमरी कार्ड किती सुपर असेल. या ऊसाच्या ट्रॅक्टरवाले आवाज मोठे करतात. मला कडवे 400 पाठ आहेत. मी अजून गाणी वाचिली नाही, पण मेमरी कार्ड सुपर आहे ना, म्हणून कमी जीबीचा मोबाईल वापरतो. पैसे आहेत कर माझ्याकडे, सोन्याचा घेईन. या माईकवर सांगायलो मी, मला का चोऱ्या करायच्या का कोणाचे खिसे कापायचे. तुरी सोयाबीन हळद इकली, वा ते केवड्याचा घेईल ते जाऊ द्या, बैठकीत सांगतो. पण आता 90 वर्ष लुगडं घातलंय, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळे आपल्याला याच मोबाईलवर आता मरायचं. आता दुसरा नको. विठाला विठाला माणसानं खरं बोललं. आपल्याला देवाने इतकं दिलं आणि कशाला म्हणायचं मोह दु भागलंय. अरे सोन्यात फिरिले तुला देवानं, तरी म्हण तू मोह दकन. देव नाही तुला नरकात टाकायचा का. चांगलं दिलं देवानं आपल्याला महाराज, काय कमी. वा. अरे घरची गाडी घरी ठेवली तर बुवा गाडी घेऊन आला 55 लाखाची. अजून काय घ्या. हा, याच्या पलीकडे काय पाहिजे राहुलजी, मला सांगा बरं तुम्ही. हा, जेवायचं नाही तर काजून बदामून ठुले पुढं. आपण काय घेता. रातच्या 2 वाजता गेल्या बायको शेंगदाणी ठेवायची नाही. हा नका नका, मातीत काहीच काल्याला बाजार नाही. हे तुम्हाला रागीन म्हणून तिच्यावर घेतलंय, पण तुमच्या बायकायचं सांगायचं. इतकी येडगळ असल्या इतकं कशाला मरायला आलो असतो. रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो. जय बम बम बोले. नाही तर निवृत्तीनाथाच्या पाय त्याला. हे सगळं तुमचं याच सांगायला. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद प्राप्त झाला. चला दादा, काम झालं. भगवान म्हणले, ताई ज्या म्हाताऱ्यानं पण केलता उद्या पांडव मारीन, त्याच म्हाताऱ्यानं आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. याच्यावर तू खुश झालीस, पण आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या. काम सुरू झाला. आता पूजा करताना बोलायची ताकद काय, ते तुमचा आमचा महाराज वय. पूजा आटपल्या बाहेर आले आणि प्रणाम केला. गुरुवर्य पितामह, आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या. सोबत कोणी म्हणजे जोडा सांभाळायला. चपलापाशी ते उभं होतो. पंढरपुरातला मालक जोडा सांभाळायला चपलापाशी उभा द्रौपदीच्या. झालं माय काम. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. काय कृपा महाराज, काय सांगू आता संतांचे उपकार. ऐका 9 पैकी पुढचं ऐकू. जाता जाता कर्णानं सांगितलं, ताई ब्रह्मसरोवराच्या बाजूला ज्योतिष सरोवर, ज्योतिष सरोवराच्या पायथ्याला भीष्माचार्यांची समाधी. कुरुक्षेत्र पाल जा. आता अस्तित्वात फक्त ब्रह्मसरोवर आहे. आपल्यापेक्षा त्या राज्यातली लोक तीर्थ जास्त जोपासतात. ब्रह्मसरोवरात जर रुपया टाकला तर वरून चिचे कपट कळतोय. आणि आपल्या चंद्रभागेत या चोळ्या टाक. हो, संन्याशी आंघोळीला गेलं आणि पाण्यात गेलं. वरी आल्यावर पोरं हसू लागले. काय झाले म्हणले, तुमच्या डोसक्यात झंपर अडकले. हे सगळी तुमची नाटकं आहेत. तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांगा, रोळानंच हाणतो त्याला. 2 महिने बसता येऊन इतकं हाणतो. भंगिरीचं जास्त ऐकत येत नाही महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायचे सिद्धांत ऐकायचे. वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. कशाला शेळी पाळली म्हणले, पप्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं. बोकड्याच घालायचा पप्याच्या कानात.
हा? वाघिणीचं दूध खातल्या ऊन लागत असतं वय नालायकपणाचा कळश आहे हो. विठाला 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 महाराज निवृत्तीनाथांचे सिद्धांत, सोपानदेवांचे सिद्धांत, ज्ञानोबरायांचे सिद्धांत, तुकोबरायांचे सिद्धांत, नाथबाबांचे सिद्धांत, नामदेवरायाचे सिद्धांत विश्वातलं कोणतंच अमृत बरोबर करू शकत नाही. आणि त्या अमृतात आंघोळी करणारी माणसं आपण, ते अमृत पिणारी माणसं आपण, आणि इकडं तिकडं कुठेही चमचे घालायलेत. एकादशी न धरणाऱ्या बायका इथं कितीतरी सापडत्याल. समोर करणार सोमवार न धरणाऱ्या कितीतरी सापडत्याल. पण दुसरे उपास धरणाऱ्या कितीतरी गावसात्यान. जे उपास ज्ञानोबराय तुकोबारायन सांगितले नाही का, ते ह्या जास्त उपास धरतात. म्हणून व्यसन करीत नाहीत तरी पण माणसापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे तुम्ही ज्ञानोबराय तुकोबारायला मान्य नाही ते उपास धरतात. विठाला विठाला भीष्माचार्याच्या समाधीच्या बाजूला एका व्यक्तीचा अंत्यविधी झाला. तिथं सुंदरशी समाधी. ए ताई, कधी त्या समाधीला नमस्कार कर जाय. त्या समाधीतल्या महात्म्यानं तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवलंय. ती समाधी होती कर्णाची. ती समाधी कर्णाची. एवढं वाक्य ऐका. संपलंय का बुवा? आहे अजून. हा तितकंच म्हणा. संचयन खरं बोललं पाहिजे बरं का योगेश बुवा. आतापर्यंत मोठमोठाले पडलेत का, ते संचयमुळेच पडले. एक जण म्हणला त्या गावाने मला मतदान केलं नाही, त्या गावावर दगड टाकूच नको, तू या गाडीत बसणारे फुटले म्हणून तू पडलास. त्या गावाचा तो काय संबंध आहे? संचे फुटले की माणूस पडत असतो. तुम्ही तरी नीट सांगा. 7 मिनिटं राहिलीत. विठाला 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 विठाला. द्रौपदीला शंका आली. उद्धव दादा, आवाज. हे दादा, ज्या कर्णाने माझ्या पतीला मारण्यासाठी समोरच्या विरोधी पक्षात प्रवेश केला, कौरवाच्या बाजूने लढले, त्या कर्णाच्या समाधीचं मी दर्शन का घेईल? उद्धवानं सांगितलं, ताई मी ज्याच्या सोबत आलोय त्याला बी ऐका वाटतं का नाही काय माहीत, चल बाजूला. आणि समाधान बुवा. उद्धवाने द्रौपदीला बाजूला बोलवलं. पुराण ऐका, किती गोड पुराण आहे आपलं. कधी ऐकलं असेल नसेल असू द्या, ऐका आज बाळायचं. उद्धव महाराज सांगतात, ताई कुरुक्षेत्रावर युद्ध चालू. एका रथात तुझे मालक बसलेले आहेत अर्जुन. त्या रथाचं सारथ्य करतात कृष्ण परमात्मा. समोरच्या रथात अर्जुनाला मारणारा बसलाय, त्याचं नाव आहे कर्ण. त्याचं सारथ्य कोण करते नाव सांगता येईल का? शैल्य. वा, शाबास. इतकं सांगितलं तरी बस झालं. युद्ध सुरू झालं आणि युद्ध चालू असताना तेवढ्या काळात कर्णाच्या रथात एका सर्पानं प्रवेश केला. सापानं, नागानं प्रवेश केला आणि तो सर्प कर्णाचं दर्शन घेत होता रथात. कर्णाच्या पायावर लोळत होता. कर्णाने युद्ध करता करता खाली आपल्या पायाकडे बघितलं तर सर्प पायावर लोळायला आहे आणि तो सर्प रडायला लागलेला आहे. त्या सापाचं नाव आहे अश्वसेन नावाचा सर्प. त्याचं नाव आहे अश्वसेन, त्या सापाचं नाव. त्याच्या आईचं नाव आहे सारिणी. त्याच्या काकीचं नाव आहे संगिनी. वडिलाचं नाव राहू दे, नाही का नाही? कशा करता योगेश बुवा ठेवतो माहिती आहे का? मला असं नाही म्हणायचं की मी लय ज्ञानी नाही. मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या दारातला भिकारी आहे. मी काही श्रीमंत पण नाही, मी काही विद्वान सुद्धा नाही. मी त्यांच्या दारातलं कुत्र आहे. म्हणजे असं समजू नका मी स्वतःला विद्वान म्हणतो, अद्याप नाही. मी याच्याकरता काही गोष्टी सांगायच्या ठेवतो की तुम्ही हुशार झाले पाहिजे. समाधान बुवा.
बुवा जितका हा वर्ग हुशार होईल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. वा आणि तुम्ही जितके येडेवानी मग करतान का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील. मग याचं पाप तुम्हाला आहे. क्या म्हणून तुम्ही हुशार होणं गरजेचं आहे. माझ्या आळंदीतल्या मालकानं 700 वर्षापूर्वी तुम्हाला त्र्यंबकराज म्हणून पदवी दिली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. तुम्ही प्रत्यक्ष शिवस्वरूप आहात राजे हो. कशाला येड्यावानी करता. चांगलं ऐकायची मानसिकता ठेवा. मनोरंजन नकोय, मनोभंजन झालं पाहिजे. वा कीर्तन मनोरंजन नाही महाराज. एक सांगू माझ्या माईंनो, सकाळी स्नान झाल्यावर आपल्या नवऱ्याचं दर्शन घेत जा. महादेवाला बेल नाही व्हायला तरी धकेल, पांडुरंगाला मंजूळ नाही व्हायली तरी धकेल. महाराज इतकं पाप घ्यायला मी रिकामा नाही. पण मालकाच्या दर्शनामध्ये शिवजीला लाखोळी वाहिल्याचं पुण्य प्राप्त होते. 1,00,000 बेल वाहिल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि मालकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर 1 पोतभर मंजुळा पांडुरंगाला अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होते. इतकी मोठी ताकद आहे. माझ्या माईनो, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला परिसर आहे. कधी कधी अंतःकरणात रामप्रभू आठवा आणि रामप्रभूला विचारा, तुम्ही एका बाईच्या 9 बाऱ्या पाया पडले, तिचं नाव आहे लोपामुद्रा, ती एकदाही प्रभू रामचंद्राच्या पडली नाही. श्रुती नावाच्या पत्रकारानं विचारलं, हे मुद्रा तू का नाही पाया पडली? ती म्हणली, मला पाया पडायची गरजच नाही, मी नवऱ्याच्या 3दा पाया पडते, अगस्तीच्या. आणि प्रभू रामचंद्राला सीतेने विचारलं, तुम्ही इतक्या बऱ्या पाया का पडलात? प्रश्न करूच नको, आपल्याला तिनं पाया पडू दिलं हेच मोठेपण आहे. राहुलजी नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईच्या देव पाया पडतोय, तिची देवावरी सत्ता. इतकी ताकद आहे. काही नाही पुराणं हे ग्रंथ इचकून इतके डोके सुपीक नाहीत आपले. चांगलं वागणं हाच मोठा पार मारते. वा वा वा. तुम्ही बसलेली कोण श्रीमंत असताना आप्पा, तुमच्या श्रीमंतीचं माप काढायची माझी काही लायकी नाही. पण तुम्ही वैभवशाली माणसं आहात. कधी जरी एखादा न्याय तुमच्या तोंडातून चांगला पडला तर 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. 92 एकर जमीन माथाऱ्याला. पोरग तहसीलदार झालं, तालुक्याच्या ठिकाणी बायको घेऊन राहायला गेलं. बंद करू का? नाही नाही कोण आलं? बरं. 92 एकर जमीन गुंठावर इकली नाही, पोरग तहसीलदार केलं. बायको घेऊन तालुक्याच्या ठिकाणी राहायला गेलो. मायबापाला न्यायला पाहिजे होतं, थकले मायबाप. योगेश बुवा सामान्य माणूस सकाळी स्नान आटपलं, देवदर्शना करता निघाला. देवदर्शन करून घरी जाऊन नेहरी करायची. आपण ज्याला नाश्ता म्हणतो आपल्या भाषेत, जुनी भाषा नेहरी, सकाळचं जेवण. वापस येता येता मित्राला आवाज दिला, रामभाऊ. हळूच खून खिडचीतून आवाज आला, काय चाललं भाऊसाहेब? आटपलं का सकाळचं सगळं? नाही अजून. नाही म्हणल्याबरोबर मित्र काठी टेकीत 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 आतमध्ये गेले. पुण्य कशाला, कशात पुण्य याच्यात सांगतोय, चांगलं वागण्यात पुण्य. काठी टेकीत आतमध्ये गेले. काय झालं? 4 दिवस झालं मंडळी आजारी आता. गडी सुट्टीवर आहे. 5-7 दिवसात माझा पाय दम धरत नाही, मला व्यवस्थित चालता येत नाही. शेजाऱ्याच्या मुलाच्या हातानं गावातल्या किराणा दुकानातून 10-15 बिस्किटाची पुडं आणलीत. आणि भाऊसाहेब, गेल्या 4 दिवसापासून बायको आणि मी पाण्यात बिस्किट बुडून खात होतो. पाण्यात बिस्किट बुडून खात होतो. दोघं एकाच वर्गात शिकलेले होते. याला जमीन 1.5 एकर, त्याला 92 एकर. 92 एकर जमीन कमून पोरग तहसीलदार केलं. 1.5 एकरच होत्या दोघायला बी. 1.5 एकरची 92 केली न पोरग तहसीलदार. यानं 1.5 एकरला 1.5 एकरच ठोलीन पोरग शेतकरी केलं. परिणाम आहे का पुढचा?
भेटून काठी टेकीत घराकडं न जाता तालुक्याला जाणारं वाहन जिथं थांबते तिथं तो व्यक्ती उभा राहिला. वाहनाला हात केला. तालुक्याला गेले. तहसीलदार आपला ड्रेस घालून गाडीत बसणार. आटपू लागला. ड्रायव्हर गाडी पुसत होता. तेवढ्या अवकाशात गेटवर सांगितलं साहेबांना भेटायचे. साधारण धोतर होतं. इस्त्रीचं शर्ट नव्हतं. पायातला जोडा 2-4 जागेवर योगेश बॉस शिवलेला होता. हातात काठी होती. डोक्याला टोपी साधी होती. वॉचमनच्या लक्षात आलं हे साधा माणूस आहे, काही मागायला जात असेल साहेबाकडे. राहुलजी सोडीने गेला तो. एकच वाक्य सांगितलं, ड्रायव्हर साहेब तुमच्या साहेबाच्या वडिलाचा मित्र आहे, फक्त इतकं जाऊन सांगा. ड्रायव्हर वरी गेला आणि सांगितलं साहेब तुमच्या बाबांचे मित्र आले, खिडकीतून पाहिलं. वॉचमन घरी वरी घेऊन ये. लिफ्टचं बटन दाबलं, मध्ये बसिलं, वरी नेलं 4थ्या मजल्यावर. लाखो रुपयाचा सोफा होता तहसीलदाराच्या फ्लॅटमध्ये. नाही बसलं म्हातारं, नाही बसलं. त्या सोफ्याला पाड दिली आणि 1.5 एकरवालं गरीबाचं म्हातारं खाली सोफ्याला पाड देऊन खाली बसलं. काठी जवळ घेतली मांडीपाशी. तहसीलदारानं सांगितलं दूध, चहा, कॉफी काय घेताल? काजू बदाम.